श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचे माझ्या या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत येणारा प्रत्येक दिवस हा आपल्या सर्वांसाठीच सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जाओ ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आपले हिंदू धर्म संस्कृतीनुसार कार्तिक महिना हा धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा आणि देवी देवतांचा मानला जातो. या महिन्यामध्ये देवी देवतांची पूजा आराधना केल्यास, त्याचबरोबर त्यांचे उपवास केल्यास आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात असं म्हटलं जातं. या कार्तिक महिन्यामध्ये देव पृथ्वीवर दिवाळी साजरी करण्यासाठी येत असतात आणि म्हणूनच या कार्तिक पौर्णिमेला देव दिवाळीला खूप महत्त्व दिलं जातं. या कार्तिक पौर्णिमेलाच त्रिपुरारी पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं किंवा देवदिवाळी असं देखील म्हटलं जातं. आणि ही देवदिवाळी म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमा ही दिवाळीनंतर म्हणजेच लक्ष्मी पूजनाच्या नंतर बरोबर 15 दिवसांनी येत असते. तर आज आपण कार्तिकी एकादशी साजरी करणार आहोत. तर या कार्तिकी एकादशीपासून या त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत आपल्या तुळशीजवळ आपल्याला एक दिवा लावायचा आहे. आता हा दिवा कसा लावायचा आहे हे आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. हा दिवा लावत असताना दिव्यामध्ये आपल्याला एक वस्तू टाकायची आहे आणि त्याचबरोबर एक मंत्र देखील बोलायचा आहे. हा मंत्र बोलल्यानं आणि दिव्यामध्ये ही वस्तू टाकल्यानं आपलं घरे पैसा, धनधान्य, संपत्तीने, सुखसमृद्धीने भरणार आहे. आपल्या घराची भरभराट होणार आहे. आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येणार आहे. आणि यासाठीच आपल्याला या कार्तिकी एकादशीपासून त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत हा उपाय अवश्य करायचा आहे. आता ही संपूर्ण महत्त्वपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच येणारे आपले नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आपल्या हिंदू धर्मामध्ये भगवान विष्णूंना जगाचा रक्षक म्हटलं जातं आणि आपल्या हिंदू पुराण शास्त्रानुसार विश्वाची संपूर्ण क्रिया ही त्यांच्या नियंत्रणाखाली राहते आणि त्यामुळं आपण जर भगवान विष्णूंची उपासना केली तर आपल्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची संकट समस्या येत नाहीत. आणि हा जो कार्तिक महिना आहे तर हा महिना संपूर्ण भगवान विष्णूंना समर्पित आहे. आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार श्रीहरी पूजेसाठी याहून दुसरा चांगला महिना कोणताच नाही. भगवान विष्णूंना सर्वात आवडता दिवस म्हणजेच एकादशी. आपल्या हिंदू शास्त्रानुसार भगवान विष्णूंना एकादशीच्या दिवसापेक्षा अधिक काहीही आवडत नाही आणि त्यामुळं या कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी अधिक महत्त्वाची ठरते. आपल्या हिंदू धार्मिक ग्रंथानुसार कार्तिक महिन्यातील या एकादशी तिथीला भगवान विष्णू 4 महिन्यांनी आपल्या योगनिद्रेतून जागे होतात आणि याला देवउठणी एकादशी किंवा कार्तिकी एकादशी असं देखील म्हटलं जातं. तर या कार्तिकी एकादशी विषयीची संपूर्ण माहिती आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे. तर आज आपण या कार्तिकी एकादशीपासून त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत आपल्याला तुळशीजवळ एक दिवा लावायचा आहे. आता हा दिवा कसा लावायचा आहे तर ते जाणून घेऊया. तर आपण या एकादशीच्या दिवशी म्हणजेच आज गुरुवारी आपण भगवान विष्णूंची उपासना करत आहोत, आराधना करत आहोत, व्रत केलं जात आहे. तर आज संध्याकाळी म्हणजेच गुरुवारी 23 नोव्हेंबर रोजी संध्याकाळपासून आपल्याला हा दिवा लावायला सुरुवात करायचा आहे. 23 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबरपर्यंत आपल्याला हा उपाय करायचा आहे. 26 नोव्हेंबरला आपण त्रिपुरारी पौर्णिमा साजरी करणार आहोत आणि या 3 दिवसामध्ये म्हणजेच 23 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर या 3 दिवसामध्ये आपल्याला दिवसभर भगवान विष्णूंचे नामस्मरण करायचं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या महामंत्राचा जप करायचा आहे. जितका आपल्याला शक्य होईल तितका आपल्याला हा जप करत राहायचा आहे. आता त्यानंतर आपल्याला या एकादशीच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला हा दिवा लावायचा आहे. आता हा दिवा लावत असताना आपल्याला मातीचा दिवा किंवा कणकेचा दिवा बनवून घ्यायचा आहे आणि हा दिवा लावायचा आहे. आता जर तुम्ही कणकेचा दिवा बनवून घेणार असाल तर ही कणिक मळत असताना आपल्याला या कणकेमध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि असा हा दिवा आपल्याला बनवायचा आहे. आणि या कणकेच्या दिव्याबरोबरच आपल्याला अजून 2 दिवे बनवायचे आहेत. हे 2 दिवे आपला घराचा जो मुख्य दरवाजा आहे, प्रवेशद्वार आहे, तर या दरवाजाच्या बाजूला म्हणजेच उंबरठ्याच्या बाजूला आपल्याला हे जे 2 दिवे आहेत तर ते लावायचे आहेत आणि एक दिवा आपल्याला तुळशीजवळ लावायचा आहे. तर आता हे जे उंबरठ्याच्या बाजूला जे दिवे लावणार आहोत तर या दिव्यामध्ये आपल्याला लक्ष्मी मातेला आमंत्रित करण्यासाठी यामध्ये 2 अखंड लवंगा कुठेही तुटलेली नसावी अशा 2 लवंगा आणि 2 भीमसेनी कापराच्या वड्या
असे आपल्याला या 2 दिव्यामध्ये 2-2 असं टाकायचं आहे आणि असा हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे तिन्ही सांजेच्या वेळेला. आता जो आपण तुळशीजवळ जो दिवा लावणार आहोत, तर हा दिवा आपल्याला कणकेचा किंवा मातीचा घ्यायचा आहे. तर हा दिवा लावत असताना या दिव्याची वात ही उत्तर दिशेला असावी, अशा प्रकारे आपल्याला हा दिवा लावायचा आहे. तसेच हा दिवा लावत असताना आपण हा दिवा जमिनीवर लावायचा नाही किंवा आपण मातीमध्ये म्हणजे तुळशीच्या बाजूला जी माती असते तर तिथं न ठेवता आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे किंवा एखादं ताम्हण घ्यायचं आहे आणि या ताम्हणामध्ये आपल्याला हा दिवा लावायचा आहे. त्याचबरोबर या ताम्हणामध्ये आपल्याला या दिव्याच्या खाली तांदूळ टाकायचे आहेत किंवा आपल्याकडं जर फुलांच्या जर पाकळ्या असतील तर त्या फुलांच्या पाकळ्या आपल्याला या दिव्याखाली ठेवायच्या आहेत आणि या तांदळावरती किंवा फुलांच्या पाकळ्यावरती आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. आता हा दिवा लावत असताना आपल्याला देशी गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे किंवा जर आपल्याला जर शक्य नसेल तरच तुम्ही तेलाचा दिवा लावा, पण शक्य जर असेल तर देशी गाईच्याच तुपाचा दिवा लावायचा आहे. त्यामुळं आपल्याला याचा प्रभाव अधिक लवकर पाहायला मिळेल. त्यानंतर आता हा दिवा लावल्यानंतर आपल्याला यामध्ये ज्या वस्तू टाकायच्या आहेत तर त्यातील जी पहिली वस्तू आहे ती म्हणजे एक वेलची, एक लवंग आणि भीमसेनी कापराची वडी. तर अशा या 3 वस्तू आपल्याला या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत. आणि जर समजा तुमच्याकडं जर पिवळ्या रंगाची जर एखादी कवडी जर असेल तर ती कवडी देखील तुम्ही अवश्य या दिव्यामध्ये टाकायची आहे. जर तुमच्याकडे कवडी जर नसेल तर टाकली नाही तरी देखील चालेल. परंतु जर तुम्हाला तुमच्याकडे कवडी असेल तर ती लक्ष्मी मातेला आकर्षित करण्यासाठी आपल्याला ही टाकायची आहे. नाहीतर आपल्याला ही लवंग, वेलची आणि हे भीमसेनी कापराची वडी तर ही आपल्याला या दिव्यामध्ये टाकायची आहे. आणि असा हा दिवा आपल्याला या कार्तिकी एकादशीपासून त्रिपुरा पौर्णिमेपर्यंत तुळशीजवळ आपल्याला लावायचा आहे. यानंतर आपल्याला तुळशी मातेचा मंत्र सर्व सौभाग्यवर्धिनी आधी व्याधी हरा नित्य तुलसी त्व नमोस्तुते या मंत्राचा जप करायचा आहे. पुन्हा एकदा मी मंत्र सांगत आहे. जननी सर्व सौभाग्यवर्धिनी आधी व्याधी हरा नित्य तुलसी त्व नमोस्तुते. हा मंत्र आपल्याला हा दिवा लावल्यानंतर तुळशी मातेसमोर हात जोडून मनोभावे बोलायचा आहे, मनापासून बोलायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला या तुळशी मातेला 11 प्रदक्षिणा मारायच्या आहेत. जर तुम्हाला या तुळशीला जर 11 प्रदक्षिणा मारता येत नसतील तर तुम्ही स्वतःभोवती या प्रदक्षिणा मारायच्या आहेत. आणि त्यानंतर आपल्याला हे ज्या प्रदक्षिणा मारत असो तर त्यावेळेला आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 21 वेळा जप करायचा आहे. म्हणजेच आपल्याला तुळशीला दिवा लावल्यानंतर मी जो मंत्र सांगितलेला आहे तुळशीचा, महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धिनी आधी व्याधी हरा नित्य तुलसी त्व नमोस्तुते, हा मंत्राचा जप आपल्याला तुळशीला दिवा लावल्यानंतर आपल्याला नमस्कार करताना म्हणायचा आहे. आणि त्यानंतर तुळशी मातेला 11 प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला या तुळशीसमोर हा मंत्र बोलल्यानंतर आपल्या ज्या इच्छा असतील, मनोकामना असतील, आपल्यावरची जी संकट असतील तर ती सर्व दूर करण्यासाठी आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा नेहमी वास असावा. आपलं घरे धनधान्यानं भरावं. आपल्या घरामध्ये कधीही पैशाची, सुखसमृद्धीची, संपत्तीची कमी पडू नये यासाठी या तुळशी मातेजवळ आपल्याला प्रार्थना करायची आहे. भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे. आणि तुळशी मातेला प्रार्थना केली तर भगवान विष्णू देखील आपल्यावर प्रसन्न होतात. आणि ज्या ठिकाणी भगवान विष्णू तर त्या ठिकाणी माता तुळशीही असतेच आणि माता लक्ष्मीही असतेच. त्यामुळं आपल्याला या तुळशीजवळ भगवान विष्णूंसाठी आणि लक्ष्मी मातेसाठी अवश्य प्रार्थना करायची आहे. आणि हा उपाय आपल्याला या कार्तिकी एकादशीपासून या त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत अवश्य करायचा आहे. जर तुम्ही अशा प्रकारे या पौर्णिमेपर्यंत तुळशीजवळ असा हा मी सांगितल्याप्रमाणे जर दिवा लावला, दिव्यामध्ये मी सांगितलेल्या वस्तू टाकल्या आणि मंत्र बोलला तर तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत. आता आपण हा दिवा लावल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपला हा जो मातीचा दिवा असेल किंवा कणकेचा जर दिवा असेल तर हा कणकेचा दिवा आपल्या आजूबाजूला एखादं जर झाड असेल तर त्या झाडाखाली आपल्याला पुरून टाकायचं आहे किंवा आपल्याला हे दिवे तसेच ठेवायचे आहेत आणि हे त्रिपुरा पौर्णिमा झाल्यानंतर वाहत्या पाण्यामध्ये सोडायचे आहेत. जर तुम्ही जर मातीचा दिवा लावत असाल आणि तुमच्याकडे जर एकच दिवा असेल तर तुम्ही 3 दिवस म्हणजे 23 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबरपर्यंत हा दिवा वापरू शकता. त्यानंतर हा वाहत्या पाण्यामध्ये सोडला तरी चालेल किंवा मातीमध्ये पुरला तरी चालेल. आणि जर तुमच्याकडे जर दिवाळीचे जर नवीन काही उरलेले जर दिवे असतील तर तुम्ही या दिव्यांचा 3 दिवस 3 नवीन दिवे वापरून वापर करायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे दिवे लावायचे आहेत. आणि आपल्याला ह्या ज्या वस्तू आपण टाकलेल्या आहेत
कोणत्या तर एक लवंग, वेलची आणि जी कवडी, जर कवडी असेल तर. आता कापूर तर हा या दिव्यामध्ये जळून गेलेला असतो. तर आता ही जी लवंग आहे, वेलची आहे आणि जर आपण कवडी टाकली असेल या दिव्यामध्ये, तर ही कवडी, तर ही आपली ही पौर्णिमा झाल्यानंतर आपण घ्यायची आहे. आता आपण कार्तिकी एकादशीपासून त्रिपुरा पौर्णिमेपर्यंत लवंग आणि वेलची रोज नवीन टाकायची आहे. म्हणजेच अखंड लवंग ही रोज आपल्याला बदलायची आहे, वेलची देखील बदलायची आहे. आणि या जे लवंग, वेलची आणि ही जी कवडी घेतलेली आहे, तर ही कवडी आपल्याला ही पौर्णिमा झाल्यानंतर आपण एखादं लाल रंगाचं वस्त्र घ्यायचं आहे किंवा एखादं पिवळ्या रंगाचं वस्त्र असेल तरी देखील चालेल. तर ह्या वस्त्रामध्ये आपल्याला हे बांधायचं आहे आणि आपण ज्या ठिकाणी आपलं धनधान्य, पैसा किंवा आपली जी संपत्ती असेल तर त्या ठिकाणी आपल्या तिजोरीमध्ये, कपाटामध्ये आपल्याला ही पोटली बांधून आपल्याला ठेवायची आहे. तर अशा प्रकारे जर तुम्ही ही ठेवली, तर आपल्या घरामध्ये ही ज्या वस्तू आहेत, तर यांना लक्ष्मी स्वरूप प्राप्त झालेलं असतं आणि त्यामुळे तुम्ही जर आपल्या तिजोरीमध्ये किंवा कपाटामध्ये ह्या वस्तू ठेवल्या, तर आपलं घर हे नेहमी धनधान्यानं, पैशानं, सुखसमृद्धीनं भरणार आहे आणि आपल्या घरावरती नेहमी लक्ष्मी मातेचा वास राहणार आहे आणि लक्ष्मी मातेची सेवा आपण केली, पूजा जर केली, तर भगवान विष्णू देखील आपल्यावर प्रसन्न होणार आहेत आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा आपल्याला प्राप्त होणार आहे आणि आपल्याला कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही. आणि यासाठीच आपल्याला या कार्तिकी एकादशीपासून त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत आपल्या तुळशीजवळ असा हा दिवा लावायचा आहे. मी सांगितलेला मंत्र बोलायचा आहे आणि दिव्यामध्ये मी ज्या सांगितलेल्या वस्तू आहेत, तर त्या टाकायच्या आहेत. यामुळे तुमच्या सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण होणार आहेत. तर अशा प्रकारे आपली आजची ही माहिती, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.